शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण निवास मानसिंग आदलिंगे यांच्या शेतावर आलेले आहेत. त्यांच्याकडे शेती आणि शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन, मत्स्यशेती असे विविध व्यवसाय आहेत. तर आज त्यांच्या शेतीबद्दल, व्यवसायाबद्दल आपण थोडक्यात माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार निवासजी. नमस्कार. आज आपण आपल्या शेतामध्ये आलोय आणि तुम्ही हे मत्स्यपालनाचं नियोजन करत आहात किंवा माशांना त्यांचं खाद्य टाकण्याचं चालू आहे. तर याबद्दल तुम्ही काय माहिती सांगाल मला? आम्ही शेततळ्यामध्ये मासे 2 वर्षापूर्वी 15,000 सोडले होते. बर. त्यानंतर 5 महिन्यानंतर साधारण पाऊण किलो अर्धा किलो झाल्यानंतर विक्रीला 1-2 टन काढली. बर. त्यानंतर राहिलेले व्यापाऱ्याने फसवल्यामुळे ते काय काढणं शक्य झालं नाही आणि हे आपल्याला काही शक्य नाही काढणं वगैरे. बर. ते हायाशी ठेवलेत. बर. शेततळ्यामध्ये शेवाळ वगैरे काय होत नाही. बर बर बर. तर मग मत्स्यशेती फायद्याची आहे किंवा काय तुमचं काय मत? मत्स्यशेती तशी 2 एकर शेती करण्यापेक्षा नुसतं मासं केलेलं परवडते, पण व्यापाऱ्याने साथ द्यायला पाहिजे. बरं, म्हणजे मार्केटचा विषय आहे. जर मार्केट समाधानकारक किंवा योग्य वेळेत जर मासा विकला गेला तर तुम्ही निश्चितच फायद्यात राहाल. आपण सोडल्यापासून बाबा ठराविक काळानंतर हार्वेस्टिंग झालं 1 टाइम मध्ये, मासा ही परवडण्यासारखी, मत्स्यशेती परवडण्यासारखी. बरं, तुमच्याकडे केळीची बाग ही आहे. आताच आपण त्या बागेतून जाऊन आलोय. तर 2 एकर क्षेत्रावर तुम्ही केळीची बाग लावलेली आहे आणि आपल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून या बागेचं नियोजन केलेलं आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे किंवा ठळक वैशिष्ट्ये काय आहेत? तुम्ही कधीपासून शेती करता, केळीची शेती करता, त्याच्यात फायदे तोटे किंवा जोखीम काय आहे? आपण केळी शेती साधारण 3 वर्ष झालं करतोय शेततळ केल्यापासून. केळीचा फायदा तर तसा भरपूरच आहे. फक्त दरानं साथ दिली पाहिजे. काय आपण काय बाबा खर्च वगैरे लागेल ते करू शकतो, फक्त दर काहीच करू शकत नाही. बरोबर बरोबर. दिली तर केळी म्हणजे ऊसापेक्षा परवडण्यासारखं पीक आहे. बर बर. तर एकंदरीत पाहता ऊसापेक्षा केळीच्या शेतीकडे वळलं पाहिजे. फक्त मार्केटचा विचार करता ऊस केळीला जर साधारणतः 15 रुपयाच्या वर जर भाव असेल तर ऊस शेतीपासून केळीकडे शेतकऱ्यांना वळून केळी पीक हे पिकवण्यासारखं आहे किंवा उत्पादनक्षम आहे. या ठिकाणी तुम्ही सोलार सुद्धा पॅनल बसवलेले दिसत आहेत. तर याचा तुम्हाला फायदा झालाय किंवा काय वाटतंय? तर डीपी आमचा 1.5 महिन्यात 5-6 वेळा जळला होता. त्यावेळेस सोलरनं सगळी शेती तारली. कुठं ऊसाचं केळीचं पान चुकू दिलं नाही. बरोबर आहे. म्हणजे जर हे सोलार त्यावेळेस नसतं तर शक्यतो तुमची शेती जी काय आता हिरवी दिसते, पहिल्या वर्षी खोडवा पूर्ण खाली पडून गेलता पाण्यावर, म्हणजे सोलार नसल्यामुळे. म्हणजे तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा असं सुचवू शकता, काळाची गरजच आहे, चांगलं आहे, सोलार हे बसवलंच पाहिजेच. बरोबर आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांना आव्हान तुमच्या माध्यमातून करताय की तुमच्या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरलं पाहिजे आणि सोलार असो, मत्स्यशेती असो, जनावर काय तुमच्याकडे किती जनावर आहेत? काय जनावर आहे? 10-12 आहे ती. बरं. त्याच्या दुग्ध व्यवसायामध्ये तुमचं म्हशीच आहे आपल्याकडे? फक्त म्हशी. गाई गाय, खिलार गाय एक आहे, बाकी म्हशी रेडे आहेत. बरं. म्हणजे तुम्ही जर्शीकडे का वळला नाही किंवा का कधी? नाही, जर्शी केलत्या, पण कसं होतं आपल्याला हे 12 एकर क्षेत्र बघून माणसं कमी, जर्शीला करेक्ट नियोजन लागते. आपल्या जण काही शक्य नव्हतं. म्हणून आपण जर्शी विकून टाकल्या आणि पहिल्या घरच्या म्हशी होत्या त्याच्या 6 रेड्या झालेल्या. त्यातल्या 4 भरल्यात. आपलं म्हशीचं बरं आहे, कमी जास्त पाठीमागं पुढं जरी झालं खायला पाणी तरी आपलं लेवल लागून जाते आणि आपलं हातभार लागतो. म्हणजे आपल्या प्रपंचाला किंवा जो खर्च आहे तो खर्च त्याच्यातून निघतोय असं तुमचं मत आहे. तुमची शेती आणि हे चिकाटी पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला. आपल्या वेळोवेळी भेट होतच जाईल. आमच्या कृषी विभागाकडून जे काय मार्गदर्शन लागेल किंवा माहिती लागेल ते आम्ही निश्चितच तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करू. आपलं या आमच्या माध्यमातून तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. ओके, आभार आहे.